हॉल. मी चेतना भट MHJ इन्फोटेकच्या एम्प्लॉईजचं मनापासून स्वागत करते. आत्ताच आपली फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन पार पडली, ती अतिशय सुंदररित्या पार पडलेली आहे. आणि आता वेळ झालेली आहे एम्प्लॉई ऑफ द इयर जाहीर करण्याची. आणि माझ्याकडे रिझल्ट रेडी आहे. या बंद पाकिटात ते नाव आहे, ते मी थोड्याच वेळात जाहीर करणार आहे. आणि मी ते जाहीर करीन, पण ऐका ना, पटकन फुटेज खूप होतंय, पटकन घ्या ना लवकर. काय होतं, टेन्शन आले तर तुम्ही आणखी. अंशुमन विचार यांना नेहमीप्रमाणेच घाई झालेली आहे. नाही तसं नाही, म्हणजे सगळ्यांनाच घाई आहे. तर मी हे पाकिट उघडते आणि आता आपण नाव जाहीर करूयात. एम्प्लॉई ऑफ द इयर अंशुमन विचारे. एकदा जोरदार टाळ्या. अरे काँग्रेट्स करा ना मला. अरे ऐका, अरे 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 माझं अभिनंदन करा ना. अरे अरे करा ना. अरे जळतात माझ्यावर. पण यात एक ट्विस्ट आहे. म्हणजे दिलेलं परत घेताय की काय? एक मिनिट ऐकून घ्या ना, आधीच रिॲक्ट होऊ नका. यात एक ट्विस्ट आहे. म्हणजे या वर्षीचं एम्प्लॉई ऑफ द इयर हे अवॉर्ड आपण दोघांमध्ये विभागून देत आहोत. एकदा जोरदार टाळ्या. एनी गेसेस? ते नाव आहे पंढरीनाथ कांबळे. ए मला पण मिळालं. एक मिनिट सर या. मला कोणी करत नाही. कॉंग्रॅच्युलेशन सर. बस ओके. मी काय म्हणतोय, हा ह्याचा एवढा जय जयकार का, म्हणजे मला कळलेलं नाही. ते नाही म्हणजे मी मरमर केली, ह्याचं नाव विभागून परत त्यात शेअर करायचं. ह्याने केलंय काय कंपनीसाठी मला कळत नाहीये. अहो मी इतकी वर्ष घासले माहितीये का? काय चप्पल घासले मी. चप्पल घासली आहे. ह्याने काय केलं कंपनीसाठी मला सांगा ना. म्हणजे खरं सांगा, म्हणजे मला सांगा, ह्याला कंपनीचं नाव तरी माहिती आहे का? विचारा ना त्यांना. पाडी कांबळे मला सांगा, आपल्या कंपनीचं नाव काय आहे? एम वरनच आहे असं काही नाव माहिती नाहीये. कमाल आहे. बरोबर जाऊ दे. बरं असू दे. आपली कंपनी काय करते तेवढं तरी सांगा. मला पगार देते. कमाल आहे. वा काय करताय? हे काय उत्तर? बरं आपली कंपनी कशाची आहे एवढं तरी सांगा. आगपेटी बनवते आपली कंपनी. आग लावा या माणसाला. काय बोलतोय तो? इन्फोटेक कंपनीला आगपेटीची कंपनी बोलतोय आणि तुम्ही एम्प्लॉई ऑफ द इयर कसं काय अवॉर्ड देऊ शकता? मला कळत नाही. एक मिनिट सर, तुम्ही त्यांना असं बोलू नका. ते आपले खूप जुने एम्प्लॉई आहेत. मग त्यांना काढा, त्यांना सेंड ऑफ करा, त्यांचा पेन्शन द्या, त्यांना ग्रॅज्युटी द्या. अवॉर्ड द्यायची गरज नाही. मी मरमर केली आहे. एक मिनिट असं. तर फ्रेंड्स, माझ्याकडे ही 2 एन्व्हलप्स आहेत, ज्याच्यात या दोघांसाठी बक्षिसं आहेत. ही बक्षिसं वेगवेगळी आहेत, पण मी ती तुम्हाला आत्ता सांगणार नाही, कारण ते सरप्राईज असणार आहे. तर आता तुमच्यापैकी दोघांनी एक एन्व्हलप निवडा आणि मग मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला काय बक्षिसं मिळाली. कोण येतंय आधी एन्व्हलप निवडायला? ऑफकोर्स तुम्ही हा प्रश्न येऊ शकत नाही. मी मरमर केली कंपनीसाठी, मलाच तो चान्स मिळाला पाहिजे. ओके. नाही माझी काही नाही. म्हणजे हरकत. कसं आहे, त्यांना निवडायचंय, पहिले त्यांना निवडू दे. काही माझं म्हणणं नाही. कसं आहे, आणि ज्याच्या नशिबात जे असणार ते त्याला मिळणार. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. निवडा. संपलं. एवढंच. निवडा. हे जे दाखवतेस ना करून ना, तू काय मला चांगलं माहितीये, कळलं ना? तू आतमध्ये काय असतं मला माहिती आहे. अरे सर, जेवणाचा डबा आणू शकत नाहीस तू, आम्हाला काय शिकवतोस? काय सांगतो मला? सर नाही चांगलं माहिती आहे. एक सेकंड, मला याच्यावर बोलायचं नाही, पण हा अधिकार माझा आहे. मी एन्व्हलप निवडणार. निवडा. ए आता एक सेकंड म्हणजे पटकन बोललो मी. थांबा एक सेकंड. ओके. ए नाही. बी. बी नको. बी नको. एक सेकंड.
मी येऊ जरा नाश्ता करून नाही, येऊ. थांबा ना एक सेकंड, थांबा ना एक सेकंड. झालं प्लीज लवकर करा. ए फॉर अंशुमन. येस, ए डन. ए फायनल. नक्की ए फायनल झालंय. येस येस. कांबळे तुम्हाला बी. हा, माझी काही हरकत नाही. आता त्यांनी निवडले ए तर ठीक आहे. म्हणजे बी फॉर कांबळे. काय काय हा, कांबळे. बी कांबळे. बर काय मी ह्याच्यावर अपेक्षा ठेवू शकत नाही. नाव माहिती नाही, काम काय करतो ते माहिती नाही. ठीक आहे, जाऊ चला. ठीक आहे. आता अंशुमनजी विचारे यांनी निवडले ए एनवलप आणि कांबळे यांच्या वाट्याला आले बी एनवलप. तर आपण आता बघूया कोणाला काय मिळालंय ते. एक सेकंड, पहिलं त्यांचं उघडा नंतर माझं प्लीज. ठीक आहे, तुम्हाला चालेल नाही, माझं काहीच म्हणणं नाही. विचारे मी तुम्ही जसं म्हणाल तसं काही माझं म्हणणं नाही. ठीक म्हणजे माझं असं अजिबात कधी म्हणणं नव्हतं की म्हणजे आपलं ठेवावं झाकून. फालतूगिरी करू. नॉर्मल बोलतो. माझं हे काय दाखवतेच तर नाही, दाखवतो. असं माझं कधीच म्हणणं नव्हतं की आपलं ठेवावं झाकून, दुसऱ्याचं पाहावं वाकून. माझं काय तुमचं बघायचं तुमचं पांड. वा. खूप अति नॉर्मल बोल प्लीज. तू खूप अति होते. ठीक म्हणजे आहे. एकतर हा तर हे जे बी एनवलप आहे जे कांबळ्यांच्या वाट्याला आलेलं आहे ते आता आपण उघडूया. आणि आता कांबळ्यांना काय मिळालेलं आहे. ओ माय गॉड, ओ माय गॉड, थांबा. ओ माय गॉड, थांबा एक सेकंड. ओ माय गॉड, थांबा एक सेकंड. एक सेकंड, हेच मला पाहिजे. एक नाही एक सेकंड मी सांगतो तुम्हाला. म्हणजे माझ्या डोक्यात बीच होतं. मी पटकन ए फॉर अंशुमन म्हणून पटकन ते बोललो. विचारे तुम्ही ए सिलेक्ट केलं होतं असं नाही केलं होतं सिलेक्ट, पण आता मला बी आहे ना, लक्षात आलं माझ्या की पण मला त्यांना विचारावं लागेल. नाही, कांबळे, ऐका ना. त्यांनी बी घेतलं नाही तर- ठीक आहे, माझं काहीच म्हणणं नाही. विचारे तुम्हाला ते घ्यायचंय ते घ्या. आता ए फॉर कांबळे. मग आता ए फॉर कांबळे. ए फोर कांबळे. काही कुठल्याही लेवलला तो फालतुगी करतोय. काय अर्थच नाही. कांबळे काय अर्थ आहे काय गोष्टीला. बरं तर आता कांबळे यांच्या वाट्याला आलेलं ए हे एनवलप आपण उघडून बघूया. हा. आणि कांबळ्यांना मिळाले ओ माय हाऊ एक सेकंड म्हणजे ऍक्च्युली म्हणजे मला लक्षात आलं ते ए फॉर अंशुमन हेच करेक्ट आहे. ए फॉर अंशुमन हेच करेक्ट आहे. म्हणजे लक्षात आलं माझ्या ते. मी उघडू तुमचं एनवलप. तर कांबळे यांना मिळालेले आहेत 50,000 रुपये कॅश. आणि आता बघूया एक अंशुमनजी. सेकंड, 50,000 म्हणजे केवढे का फार नाही आहेत. ठीक आहे, माझं उघडा. ठीक आहे. तर आता बघूया अंशुमनजी विचारे यांच्या वाट्याला काय आलेलं आहे. अंशुमनजी विचारे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश. काय 1,000 रुपये. नाही 1 लाख असतील होते. 2 शून्य चुकून कमी नाही बोललो. हो, बघा ना 1,000 लिहिलेलं आहे तिथे. मी कसं चुकीचं वाचणार. नाही, हे माझं ऍक्च्युली हे माझं मगाशी मी हेच बोलणार होतो. हे माझं. तुम्ही असं सारखं नाही चेंज करू शकत. आता मी अनाऊन्स केलंय, ह्याला काय अर्थ आहे. का नाही चेंज करू शकत तुम्ही? सारखं ओ माय गॉड हे झालं ते झालं असं बोलता, ते बोलू शकता. मग मी असं बोलू शकत नाही. ते माझं काम आहे. मी अँकरिंग करते. तुम्ही कन्फ्युज होऊ नका ना माझ्यामुळे. तुम्ही पूर्ण बोला ना, अर्धवट कशाला बोलता? मी कन्फ्युज होतो विचारे ना. तुम्ही पूर्ण ऐकून घेत नाही आहात माझं. तुम्ही आधीच बोलताय. तुम्हाला बोलण्याची घाई आहे, ऐकण्याची पण घाई आहे. बरं ठीक आहे, काय मी चुकलं असेल पण हे माझं आहे. हे फायनल बी माझं आहे. ओके हा, हे फायनल बी तुमचं आहे. फायनल बी माझं आहे. कांबळे तुम्हाला ए चालेल. ए बी चालेल, बी चालेल, काही चालेल मला. काही ज्याचं काय तुम्ही द्याल तसं. ठीक आहे. तर आता कांबळे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश हा. आणि 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक. एक मिनिट हे 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक म्हणजे मध्येच कुठून आणलं तुम्ही? हो तर मध्येच नाही, त्याच्यावर लिहिलेलं आहे ना. पण तुम्ही बोलला नाही आधी. हा, तुम्ही बोलायच्या आधीच मला कट केलं ना. तुम्ही नाही पण ऐकून तुम्ही नाही पूर्ण घेतलं बोललाच ना, डायरेक्ट आता बोलताय तुम्ही स्पोर्ट्स मग मी बाईक. बोलणारच होते. तुम्ही हे माझं असं नाही करायचं. अच्छा म्हणजे मला 50,000 आणि ह्याला 1.5 लाखाची बाईक. हे नाही हे माझं. एक मिनिट. नाही विचारे हे बघा विचारे काय चाललंय तुमचं. तुम्ही अशी सारखी आदला बदल नाही करू शकत. पण सारखे तुम्ही सारखं मध्येच बोलता, अर्धवट बोलता. मी कन्फ्युज होतो ना. नाही एक सेकंड, फायनल झाले. ओके हे फायनल. ओके हे प्लीज म्हणजे मी मरमर केली की नाही. हा मॅडम ठीक आहे, विचारेनं ते हवंय बक्षीस तर ते घेऊ देत. कसं आहे, प्रत्येक माणूस हा आनंदी होणं खूप गरजेचं आहे माझ्यासाठी. आणि माझ्या नशिबात नसेल स्पोर्ट्स बाईक तर त्याला मी काय करू. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे, हरी नाम पांडुरंग फालतुगिरी बंद कर, नॉर्मल बोल. कळलं ना? हे जे काही चाललं ना तुझं हे बाद झालं. हे खूप अति बोलतोय होतो. बघा त्यांच्यासारखा ना मोठ्या मनाचा माणूस मी आतापर्यंत पाहिलेला नाहीये हो. ठीक आहे. तर आता
अंशुमनजी विचारे यांना मिळालेले आहेत 1000 रुपये कॅश, 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक आणि पंढरीनाथ कांबळे यांच्या वाट्याला आलेले आहेत 50,000 रुपये रोख आणि 25 लाखाची 4 व्हीलर SUV कार. SUV कार तुम्ही मगाशी बोलला नव्हता. तुम्ही अर्धवट तोडलत मला. मी सांगणारच होते. शेवटी म्हणतात ना ज्याच्या नशिबात जे असतं ते त्याला मिळतच. कांबळे वा वा. मी कंपनीसाठी खूप बरमर केले. SUV कार ह्याला कशी काय मला पाहिजे ना. हे माझं 1-2 मिनिटं. हे बघा मी आता एवढे मरमर केल्यानंतर कंपनीने मला दिलं पाहिजे की नाही. 50,000 आणि SUV कार मला आणि 1,000 आणि 1.5 लाख ठीक आहे विचारे. हा माझा ऐकाल ना तर प्लीज ही अदलाबदली करू नका. एक सेकंड तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. नाही ठीक आहे विचारे साहेब. त्यांना काय प्रॉब्लेम नाहीये मला काय प्रॉब्लेम तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे जशी तुमची मर्जी. नाही तुमची मर्जी जशी जी काय असेल ते. तुम्हाला 4 चाकी हवी आहे ना तुम्ही 4 चाकी घ्या मला 2 चाकी ठेवा. शेवटी काय जाताना 4 खांद्यांवर मात्र जायचंय. उद्या तुम्ही जाल मी जाल दोघांनाही 4-4 खांदे लागणार आहे. ठेविले अनंते. वा नंतर वाजू नको थांब करतो म्हणतो तू. आता हे तुमचं फायनल आहे. हे फायनल. एक सेकंड. तर फ्रेंड्स एनव्हलप एक्सचेंज केल्यानंतर अंशुमनजी विचारे यांना मिळालेले आहेत 50,000 रुपये कॅश, 25 लाखाची 4 व्हीलर SUV कार आणि पंढरीनाथ कांबळे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश आणि 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक आणि 1 BHK फ्लॅट. एक सेकंड. 1 BHK फ्लॅट मध्येच कांबळे इथे पण चालू. इथे बघा. एक मिनिट विचारे पूर्ण ऐकून घ्या. आता तरी पूर्ण ऐकून घ्या. यांना 1 BHK फ्लॅट मिळालेला आहे. तुम्हाला 2 BHK फ्लॅट मिळालेला आहे. एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी. 2 BHK फ्लॅट मला 2 BHK फ्लॅट मला ना बदलायचं. ओके हे तुमचं फायनल आहे. तर विचारे शेवटी काय हो 1 BHK काय 2 BHK काय 4 भिंतींचे घर वर 1 छप्पर राहावे तयामध्ये. फालतूगिरी बंद करता बाद झाला मस्त. येस 2 BHK फ्लॅट. तर फ्रेंड्स फायनली मी अनाउन्स करते. येस विचारे यांना मिळालेले आहेत 50,000 रुपये कॅश, 25 लाखाची 4 व्हीलर SUV कार आणि 2 BHK. तर पंढरीनाथ कांबळे यांना मिळालेले आहेत 1,000 रुपये कॅश, 1.5 लाखाची स्पोर्ट्स बाईक आणि 1 BHK फ्लॅट. पण या फ्लॅटचं लोकेशन आहे नरिमन पॉइंट. माझं कुठे आहे. माझं कुठे आहे. काय सांगा ना काय कुठे सुटिया गाव. सॉरी विचार. कुठे सुटिया गाव. एक सेकंड मला एक सेकंड नाही एक्सक्यूज मी बोलतो. एक्सक्यूज मी है ना. म्हणजे 1 BHK फ्लॅट नरिमन पॉइंट व्ह्यू आणि मला सुटिया गाव. हे सुटिया गाव काय मला पटलेलं नाही. एक सेकंड ऍक्च्युली नाही हे माझं आहे सगळं. ते माझं आहे. नाही बघा मी कंपनीसाठी खूप बरोबर केले. मी खूप बरोबर केलं. मला पाहिजे नाही हे 1 BHK चाललं. मला मी नरिमन पॉइंट मला मेन लोकेशन पाहिजे. मी बरोबर केलंय आणि काय केलंय नाव सुद्धा माहिती नाहीये. कंपनी काय करते ते माहिती नाही मला. माझं एक मिनिट थांबा. विचारे साहेब तुम्ही राहा तिकडे नरिमन पॉइंटला. मी माझ्या सुटिया गावात माझ्या सुटिया अगदी आनंदाने मी घालवेन. मी राहीन तिकडे सुखाने. ठीक आहे तुम्ही राहा नरिमन पॉइंटला. पण हे सुटिया गाव आलं कुठे. सुटिया गाव मरीन ड्राईव्हला साऊथ मुंबईमध्ये. एक मिनिट. साऊथ मुंबईला सुटिया गाव हे काय मला कळलेलं नाहीये. साऊथ मुंबईमध्ये मरीन ड्राईव्हला एक मोठी उंच बिल्डिंग झालेली आहे नवीन. त्याचं नाव आहे सुटिया विलेज आणि तिथे कांबळे तुम्हाला फ्लॅट मिळालेला. एक सेकंड. सुटिया गाव बोलला तुम्ही ना. सुटिया गाव विलेज कुठे आता. गाव तुम्हाला कळण्यासाठी बोलले पण ती बिल्डिंगचं नाव आहे सुटिया विलेज. हरकत नाही.
ठीक आहे, हरकत नाही, पण आपण लवकर भेटू. जवळ आहोत. आपण अगदी शेजारी शेजारी येता जाताना हाक मारू. विचारे नमस्कार. वा वा. हरकत नाही. एक मिनिट, शेजारी म्हणजे नरिमन पॉइंट आणि मरीन ड्राईव्ह असं शेजारीच नाही. एक मिनिट, ते शेजारी नरिमन पॉइंट मुंबईतला नरिमन पॉइंट नाहीये. बिहार मधल्या एका बक्सर या गावातली बिल्डिंग झाली आहे मोठी, त्याचं नाव आहे नरिमन पॉइंट व्ह्यू. तिथे विचारा तुम्हाला फ्लॅट मिळालाय. कॉंग्रॅट्स. तुम्ही सिलेक्ट केलं होतं. तुम्ही सांगायचं मला द्यायचं, आता फसवायचं नाही आहे काय? गाव कधी असतं काय? एक मिनिट, मी फसवलेलं नाही. तुझ्या नळाला पाणी येणार नाही. त्या सुवासला ओसी मिळेल, तुझ्या बिल्डिंगला ओसी मिळणार नाही. साव्यामधून लिफ्ट बंद होईल. विचारे ऐका ना. तुला ऐका विचारे. थँक्यू कांबळे. मला सांगा आता काय करायचंय आपण? म्हणजे आता काय तुम्ही म्हणाल तसं, जे भगवंताने ठरवलंय तसं आपण करू. आपण वा वा वा. मग मी एक काम करते, तुम्हाला 500 रुपये देते आणि हे सगळं मी ठेवून घेते. तुमची काही वारे वा 500 रुपये देते. अरे वा वा वा. कडक परफॉर्मन्स, कडक. बघा हा सर असे काय म्हणतायत. सई लय झाक झाला परफॉर्मन्स. खूप मजा आली. मला असं वाटलं की पॉवर पॅक्ड परफॉर्मन्स होता. पार्शल मी थोडीशी आहे, पण माझ्या भावाने खरंच सुंदर लिहिला होता हा ॲक्ट. अतिशय सुंदर लिहिला आणि तुम्ही त्याला अतिशय योग्य न्याय दिलात. पॅडीदा, अंशुमनदा, म्हणजे काय बोलू. तुम्ही मातीत मुरलेले खेळाडू आहात आणि आज न बोलताही तुम्ही 2 अख्खी वेगळी कॅरेक्टर्स उभी केलीत. सिच्युएशन तीच होती, पण त्याच्यातून आम्हाला किती क्वालिटीज या कॅरेक्टर्सची शॉर्टकमिंग्स आणि क्वालिटीज कळू शकत होती. इतकी सुंदर ती झाली. मस्त झाला परफॉर्मन्स. झाक. खूप मजा आली. अमेझिंग. लई झाक. प्रसाद दादा. चेतना, यू कॅन बिकम अ व्हेरी गुड अँकर. मी तुला सिरियसली सांगतो. म्हणजे जितकी तू उत्तम अभिनेत्री आहेस, तितकी चांगली तू अँकरही होऊ शकतेस, हे या स्किटमधनं जाणवलं. फार मजा आली, खूप मजा आली. सर्व दृष्टीने उत्तम परफॉर्मन्स होता. लिखाण, परफॉर्मन्स, गिव्ह अँड टेक, टायमिंग आणि शेवटपर्यंत त्यातली उत्सुकता संपली नाही की आता काय होईल, आता हे झालं, आता ह्याच्या पुढे काय होईल, त्याच्यापुढे काय होईल. त्यामुळे लिखाणाला पण 100 मार्क आहेत. क्या बात आहे बस. वा वा, व्हेरी गुड. अंशू, कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो कायम करतो घाई, देव त्याला संकटात नेई. जो कधीही करत नाही घाई, त्याला जुजबी देते सई. राजेश दादा, तुम्हाला कसा वाटलाय हा ऍक्ट? पहिल्यांदा सॅल्यूट करतो प्रसाद खांडेकरला लेखनासाठी. म्हणजे मी स्वतः विनोदी लिहिणं हे किती कठीण आहे हे आम्ही भोगत असतो. आणि खरं एवढं सुंदर कन्सेप्ट आणि सुंदर लिहिलं होतं. त्याच्यात एक पॅथॉस पण होता, नुसतं हसवणं नव्हतं, म्हणून मला ते जास्त आवडलं. म्हणजे विस खांडेकरानंतर तूच एक विस्मयचकित करणारा खांडेकर आहे. पण एकदा जोरदार टाळ्या तिघांसाठी. सुपर परफॉर्मन्स. थँक्यू सो मच. देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार, कब जाके आया मेरे बेचैन दिल को करार. पकड घट्ट, पकड घट्ट, पकड घट्ट, पकड. दिलबर तुझे. एवढंच आहे. मला वाटलं आणखी वाजवशील उत्साहामध्ये. हरकत नाही, पण प्रचंड आहे, प्रचंड खुश. हॅलो एव्हरीवन, हॅलो एव्हरीवन, हॅलो हॅलो हॅलो. आज मी प्रचंड खुश आहे. याचं कारण असं आहे की मी एक लेडी रोबोट विकत घेतलेला आहे. अगदी माणसासारखं आहे, माहिती आहे. म्हणजे मी ठरवलं तर तिला मी माझं नोकर करू शकतो, ठरवलं तर गर्लफ्रेंड करू शकतो, ठरवलं तर कळलं ना. असो असो असो
थोडक्यात काय आता जुजबी घेण्यासाठी मला स्किट चांगलं करायची गरज नाही. मुळात काय माहिती मी कुठल्याही मोठ्या गोष्टींसाठी असा लाचार होत नाही. जुजबी किस झाडकी बत्ती आहे नाही काय. थोडक्यात काय जुजबी मी कधी मिळवू शकतो. अरे तुम्हाला खोटं वाटतं. ठीक आहे मी दाखवतो. रोबोट 992.0 कम इन. रोबो 992.0 at your service, sir. क्या बात आहे. हे बघ नाही ना पण एक सेकंड आपण जरा विचित्र नाव आहे. आपण थोडंसं नाव चेंज करूया. चित्रा नाव कसं वाटेल. व्हेरी गुड सर. खूपच वेगळं आहे. पहिल्यांदाच ऐकल्यासारखं वाटतंय. क्या बात आहे. लेखकाने स्वतःचा आळशीपणाला जे काय लॉजिक दिलेलं आहे ना क्या बात. मस्त. हरकत नाही हरकत नाही. हे बघ मी तुझा मालक आहे त्यामुळे आता मी सांगेन तसं तू वागायचं. यस सर. बस उठ. बस उठ. आईला नवीन लग्न झालेली नवरी सुद्धा एवढं ऐकत नाही हो. बस उठ. बस उठ. Error. Language can't decode. Please repair your fumble. It's request humble. ओके ओके ओके. हे बघ आता मी तुझा मालक आहे. मी काही सांगितलं की जो हुकुम मेरे आका असं म्हणायचं आणि काम करायचं. जो हुकुम मेरे आका. ओके चल माझं डोकं चेपून दे. जो हुकुम मेरे आका. ओके. काय करते काय 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 करतेस तू. तुम्ही म्हणाला डोकं चेचून दे. चेतून नाही चेपून दे म्हटलं मी. तुमचा फंबल आहे. डिक्शनचा प्रॉब्लेम आहे. प्लीज सुधारा. ही फालतुगिरी चालणार नाही. मी रोबो आहे तुमची बायको नाही. मी फॅक्टरी कंडिशन मोड मध्ये आहे. तुम्ही जी कमांड द्याल तीच मी फॉलो करणार. बरं बरं तिकट ठेवते ते तिकट ठेव. अरे मग कंट्रोल कसं करणार तुला मी. हा माझा कंट्रोलर. हे बुक. मस्त आहे मस्त आहे मस्त आहे चांगलं आहे. ही स्क्रिप्ट नाही. 9 वाजता मस्त आहे असं म्हणायला. नीट वाचा. वाचाल तर वाचाल. अरे वाचाल तर वाचाल वा. साहित्यिक रोबोट दिसतोय. काय तुम्ही माझ्यात हवे ते बदल करू शकता. काय बोलतेस. नक्की नक्की. मग मी तुला सई तामणकर करू शकतो. सॉरी तुमच्या लायकीप्रमाणे बदल करू शकता. कोणाची लायकी काढतेस. सॉरी मान. सॉरी सई तामणकर. यांची लायकी नसताना यांनी तुमचं नाव घेतलं. ए भावाने मला सॉरी म्हण कान पकडून. सॉरी मेरे काका. काका नाही. अरे काका नाही रे आका. तुझा पण फंबल पडतोय. माझा चालतो. सॉरी. ठीक आहे चल एक काम कर. इथे बस इथे बस. आपण बघ आपण ना जरा तुझं फंक्शन चेक करूया. ओके असं समज की मी कामावरून आलोय. काय करशील. या सर बसा ना. थँक्यू. किती फुगे विकले आज. फुगे. तुम्ही फुगे विकता ना सर. मी फुगे विकणार वाटतो तुला. सॉरी सर माझ्यामध्ये तुमची इन्फॉर्मेशन फीड नाही. त्यामुळे चेहऱ्यावरून माणूस ओळखणाऱ्या फंक्शन नुसार तुम्ही फुगेवाले वाटता. चौपाटीवर मालिश करणारे वाटता. कान कोरणारे वाटता. ब्लॅक तिकीट विकणारे वाटता. जास्त बोलतेस कळलं ना. मी सिंगर ऍक्टर आहे. नाही सर. नाही काय मी ह्यांच्याकडे काम करतो. ती त्यांची चूक आहे. कोणाची. तुम्हाला काम देणाऱ्यांची. फालतूगिरी बंद कर. चहा टाक. जो हुकुम मेरे आका. तेवढंच फक्त चांगलं बोलतीये. ऐशपत ना काम करण्यासाठी रोबोट आणला तो सुद्धा मला चेहऱ्यावरून जज करायला लागला. काय करतेस तू. काय करतेस. तुम्ही म्हणाला चहा टाका. मी टाकला. चहा टाका म्हणजे चहा ठेव. सॉरी सर माझ्या मेकॅनिझम मध्ये एका शब्दाचा एकच अर्थ होतो. तुम्ही जसे जसे नवीन अर्थ सांगाल ते मी फीड करून घेणार. ओके 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 ओके. नवीन चहा टाकू. नको 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 नको. इथे बस इथे बस इथे बस. हां बस बस. बघ आपण कामानंतर शिकूया. सध्या आपण 4 चौकात कसं बोलायचं याच्याबद्दल प्रॅक्टिस करूया. सर मला सांग मी कसा दिसतो. सर डुकराचं पिल्लू तुमच्यापेक्षा गोड दिसतं. बुटकं पेंग्विन लोचटपणा तुमच्या चेहऱ्यावरच दिसतो. चौथीतला मुलगा तुमच्यापेक्षा हुशार वाटतो. मुंगसासारखं तोंड, घुबडासारखं शरीर आणि चिचुलीसारखा आवाज.
मध्ये वागू सांगतो तो. टू फास्ट. अगं माझा अपमान करतेस तू. सॉरी सर, माझ्या मेकॅनिझम मध्ये मला एवढंच कळतं. माझा प्रामाणिकपणा ऑन आहे, तो बंद करा. कसा बंद करायचा? काय काय लोचटपणाचं उदाहरण. लांब राहा. आया बहिणी नाहीत का? मूर्ख मेल्या. अरे काय कुठे सांग, कुठे बंद करू? बोलत का चालेल? बंद कसं करू सांग ना मला तू. माझ्या कंट्रोलर मध्ये. हा कंट्रोल मध्ये. हा बंद केला. एक काम कर, नॉर्मल मोड वर. नॉर्मल मोड सेट करण्यासाठी पासवर्ड टाकावा लागेल. काय पासवर्ड? काय पासवर्ड टाका. अंशू फालतू. अंशू फालतू पासवर्ड आहे? हो. कुणी फीड केलाय? कंपनीनी. त्या कंपनीमध्ये समीर चौगुले नक्कीच कामाला असणार. त्याच्याशिवाय इकडे कोणी करणार नाही. अंशू फालतू नाही रे, बकवास वाटते सगळे. एरर 3 वेळा सलग बोलावं लागेल. एकदा बोलत शेवटचे 2 3 वेळा सलग बोलावं लागेल. अंशू फालतू. नॉर्मल मोड ऍक्टिव्हेटेड. बरं झालं. पहिले मी माझा पासवर्ड चेंज करतो. थांब जरा. अंशू राजविंडा. एरर पासवर्ड रिजेक्टेड. यू हॅव ओनली 2 ऑप्शन्स. अंशू फालतू, अंशू लोचट. नको, फालतू बरं आहे मला. अंशू फालतू हा बरं आहे. नॉर्मल मोड ऍक्टिव्हेटेड. झालं. आता काम करूया आपण. काहीतरी काम करूया का जरा? जो हुकुम मेरे आका. तेवढंच फक्त व्यवस्थित बोलते, बाकी शिवाय घालतेस तू. कळलं काय? चल पेपरने वारा घाल. जो हुकुम मेरे आका. आता लवकर. अगं स्वतःला काय घालतेस? मला वारा घाल. जो हुकुम मेरे आका. आका मी कुठली गोष्ट सांगितली की मला उद्देश नाही, कळलं ना? वारा घाल, मला वारा घाल. चहा टाक, माझ्यासाठी चहा टाक. पाणी दे, मला पाणी दे, कळलं का? जो हुकुम मेरे आका. तेवढंच फक्त बोलते. आयुष्य काम कर. काय करशील? जाणून मार. जो हुकुम मेरे आका. अगं झाडू कशाला मारतेस तू? तुम्ही म्हणाला जे काही असेल ते तुम्हाला उद्देशून असेल. तुम्ही म्हणाला झाडू मार, मी मारला. डोकं फिरलं काय तुझं? इथं बस. तुला पहिलं ट्रेन केलं पाहिजे. जो हुकुम मेरे आका. काय काही फालतूगिरी चालली तुझी? तुम्ही म्हणालात मला ट्रेन करावं लागेल, मी ट्रेन झाले. अरे समीर चौगुलेचे विरोध करू नकोस, कळलं ना? 4 लोक ओळखतात मला. पण जूज बी त्यालाच मिळते. तुम्हाला तर प्राजक्ता पण दादा म्हणते. बस झालं. आता नेक्स्ट एपिसोडला प्राजक्तावर डान्स करून दाखवतो. आणि नाही डान्स करून दाखवलं तर माझं नाव अंशुमन नाही. सिस्टीम अपडेटेड. याचं नाव अंशुमन नाही. मग काय म्हणतोस रे बटल्या? बटल्या काय? माझ्या फंक्शन नुसार ज्यांचं नाव माहिती नसतं त्यांना मी आकारावरून बोलवते. बटल्या नको. मग काय म्हणतोस टिंगू? टिंगू 2च ऑप्शन आहेत, बटल्या आणि टिंगू. नको. बटल्या ठीक आहे. एक काम कर, तू एक काम कर, मला डान्सची प्रॅक्टिस करून घे. मला पुढच्या एपिसोडला त्या प्रोजेक्टवर डान्स करायचा आहे. जो हुकुम मेरे आका. तेवढंच बोलतो. म्युझिक. नाचवतेस की पोचवतेस? अशा नाही जीव घेशील माझा. जो हुकुम मेरे आका. आता बोलायची पद्धत आहे. खूप मस्त झाला परफॉर्मन्स. 1 नंबर. बघूया हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. सई. चेतना, मला माझ्या खास शैलीत तुझं अप्रिसिएशन करायचं आहे. अरे वाव. अतिशय सुंदर कॅरेक्टर पकडलं होतंस आणि अंशूसारखा कलाकार समोर असताना टू स्टील द शो इज नॉट अ जोक. आणि तू आज ते केलेलं आहेस. मी या मोमेंटची पहिल्या दिवसापासून वाट बघत होते, कारण पहिल्या दिवशी जेव्हा तू आलीस परफॉर्म करायला तेव्हाच मला कळलं होतं की काहीतरी एक खूप अमेझिंग स्पार्क आहे आणि तो एक दिवस असा उफाळून बाहेर येणार आहे. आणि आय थिंक आजचा तो दिवस आहे. अंशू मस्त, खूपच भारी. दोघंही अमेझिंग होता. पण आज चेतना स्टोल द शो फॉर मी आणि ती खूप सुंदर दिसते आणि अतिशय सुंदर परफॉर्मन्स.
क्या बात है, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. ये बात आउटस्टँडिंग. प्रसाद दादा. सुपर्ब कॉन्सेप्ट आणि एक्सलंट परफॉर्मन्स. चेतना माइंड ब्लोईंग केलंस तू. खूप मजा आली. अंशू तू तर बहारदार आहेसच. लिहिलं पण खूप अप्रतिम होतं. कॉन्सेप्ट फार सुंदर होती. खूप मजा आली. आपका परफॉर्मेंस बहुत बढ़िया था अंशुमन और चेतना. आपका परफॉर्मेंस बहुत ही बढ़िया था अंशुमन और चेतना. एक बात का जवाब दो, आप में टैलेंट है कितना. नमस्कार नमस्कार नमस्कार. विशाखा सुभेदार तुम्हा सगळ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत करते. नाविन्य मंच आयोजित गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. बरं का, आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे अंशुमन विचारे नाईट. ओहो. हा, तर अंशुमन विचारे यांना मी म्हणजे कसं या कार्यक्रमाच्या दरम्यान बरं का अनेक कार्यक्रमांची रेलचेल आहे. जसजसा वेळ येईल तसतसं तुम्हाला कळेल. तर तत्पूर्वी मी आपल्या प्रमुख पाहुण्यांना रंगमंचावर आमंत्रित करते. पण तत्पूर्वी माझी एक छोटीशी कविता. बरं का, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कवितेचं बरं का बोल असे आहेत. एक होता मोदक, एक होता मोदक, लाडूला म्हणाला ए मी तुझा भाऊ. एक होता मोदक, लाडूला म्हणाला ए मी तुझा भाऊ. गणराय आले धावत, म्हणाले ए मी तुम्हा दोघांना खाऊ. सुंदरशा अशा छोट्याशा कवितेनंतर बरं का मी आता आपल्या प्रमुख पाहुण्यांना रंगमंचावर आमंत्रित करते. पण तत्पूर्वी तत्पूर्वी बरं का मंडळी एकदा गणरायाच्या नावाचा जयघोष. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. वा वा, काय प्रसन्न वाटलं नाही का. आता मी रंगमंचावर आमंत्रित करते आपले आजचे प्रमुख पाहुणे अंशुमन विचारेजी यांना. जोरदार टाळ्या. अहो विचारे 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 या, मी दोनदा पुकार केलं. अहो नाही, ते दोनदा तुम्ही पोपट केलात ना, म्हटलं आता तुमचं होऊन जाऊ दे सगळं, मगच येतो ना. अगं बाई हो का. नाही. या ना या. सॉरी हा, माझं लक्ष नव्हतं. सॉरी सॉरी. तर मंडळी नाविन्य मंच आयोजित. ऐका ना, ते नाविन्य असेल, नाविन्य असं कसं असेल नाही का. नाही नाही ते की नाही, नाविन्यच आहे हेच आमचं नाविन्य आहे बरं का. प्रमाण भाषेत आम्ही बहुबोलीचा वापर करतो. बहुबोली बरं का, बाहुबली नाही. तुम्हाला आपलं बाहुबली वाटेल. गंमत गेली आहे. तर आम्ही असा वापर करतो. तर नाविन्य कला मंच आयोजित या अंशुमन विचारे यांचा सत्कार करण्यासाठी मी नाविन्य मंचाच्या ज्या सर्व आहेत विशाखाताई सुभेदार यांना मी मंचावर आमंत्रित करते की त्यांनी यांचा स्वागत करावं. अच्छा, तुम्ही स्वतःला बोलवताय का? एक मिनिट हा. विशाखाताई कृपया रंगमंचावर या. यांचं स्वागत. हे देऊ मी यांना. विशाखाताई ठीक आहे, तुम्ही इथपर्यंत आलात, तुमचे खरंच धन्यवाद. थँक्यू. तुम्ही खरंच मला यांचं स्वागत करण्याची संधी दिली याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार. येऊ मी आता. हो हो विशाखाताई तुम्ही या. थँक्यू. विशाखाताई हा काही म्हणालात का? नाही मी म्हटलं विशाखाताई तुम्ही पहिल्या रांगेत तुमची जागा ठेवली आहे, तुम्ही तिथे जाऊन बसा. हो हो हो. ऐका ना, याच्यामध्ये स्किट संपेल आपलं. सगळं एक पात्री चाललं. मी पण आहे. मी काय म्हणतो, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया का? अगं बाई हो हो. आता आपण ताबडतोब कार्यक्रमाला सुरुवात करूया बरं का. हे बघा इथे तुमचं सगळी व्यवस्था केलेली आहे. हा तुमचा बॅनर आहे, इथे तुमचं बसतान मांडा. हे काय लिहिलंय? अंशुमन विचारे 300 रुपये, 350 रुपये नाईट फक्त. हे काय आहे म्हणजे मला कळलं नाही. काय आहे हा की नाही, देणगी दाखल कार्यक्रम आहे की नाही. मग स्वकुशीने कुणाला देणगी द्यायची असेल तर 350 रुपयाच्या वर द्यावी असं आम्ही जाहीरपणे लोकांना सांगितलेलं आहे. त्यामुळे 350 रुपये. आपण असं काय करताय ते, त्यामुळे सगळ्यांना कळतं की माझी नाईट 350 आहे फक्त म्हणून. असू द्या. असं ते का, असं काय म्हणता तुम्ही? एक तर लोकांना, बऱ्याच लोकांना नाईट म्हणजे मानधन हेच माहिती नाहीये. माझ्याबद्दल गैरसमज निर्माण होतील ना. 350 साठी बरंच फोन येतील माझी. जाऊ दे मी काय. काय नाही. बरं आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हो. हा तर मंडळी बघा हा कार्यक्रमाला सुरुवात होते. टाळ्या.
रसिका हो नमस्कार. गणरायाच्या चरणी वंदन करून मी कार्यक्रमाला सुरुवात करतो. वा, आज माझ्या कार्यक्रमात माझ्या साथीला आहेत एक मिनिट. ए, साथीदारांचं पाकिट ठरलं नव्हतं बरं? नाही ते ठीक आहे. नाही नाही, तुम्ही याबद्दल काही बोलला नाही. नाही नाही काळजी करू नका, ते मी बघतो. नाही, मग नंतर तुम्ही माझ्या अंगावर याल. मी नाही, पैसे नाही, नाही, माझ्या कन्वर्टीला नाही नाही डोंट वरी, काळजी करू नका, काळजी करू नका. मग त्यांचा नाश्ता वगैरे मी सांगितलेलं नाहीये का? हां ठीक आहे. सुरू करू का? हो हो, तुमच्या मैफिलीला सुरुवात करा. ऐका ना, ऐका ना ताई अजून नाही सुरू झालंच नाही, अजून सुरू व्हायचंय माझं. सुरू व्हायचं तेच म्हणजे ते जे काही तुम्ही सुरुवात केलं अप्रतिम. नाही मी आवाज तापवतोय. मी लोकांना तापवते. टाळ्या. काय जरा गाडीची अनाउन्समेंट करा. मध्येच पार्किंग करून ठेवली कोणीतरी. ऐका ना, जरा नंबर पण गाण्यांच्या मध्ये तुम्ही करा. मी गायक आहे, मी असं अनाउन्समेंट करायला अहो, तुमच्या एवढ्या सुरांमध्ये माझा कुठे बेसूर आवाज अनाउन्स करून टाका. हे बघा, पटकन वाचा हा नंबर. ऐका ना, सगळं कोणी मूर्खासारखी मध्येच गाडी लोकांचा उगाच खोळंबा होतोय नाही का? अगदी वेडे असतात लोक, तुम्हाला सांगते. करा पार्किंगचं तेवढं सांगू टाका. हॅलो, रसिकाने एक नम्र विनंती. MH02 B23 ही गाडी कोणाची असेल त्यांनी जरा गाडी हलवा. कोणाची आहे बघा, नंबर परत सांगा. MH02 B23. हे बघा, B21. अय्या, माझीच आहे. अहो, तुमची गाडी तुम्ही हे मला मारो. एक तर त्यांना सांगा कार्यक्रम संपल्याशिवाय मी गाडी बिडी काढणार नाही मधली. हा, सांगून ठेवा त्यांना. नाही काढणार, मला काही करायचं ते करून घ्या. हा, ते गाडी काढणार नाहीये. थंडकावून सांगा. हा, त्या थंडकावून गाडी काढणार नाहीये. नाही नाही करतो होतो मी. सुरू करतो ना. असं कसं काहीच सुरू झालेलं नाही अजून. उगाच आपलं मध्येच गाडीचं काढलं तुम्ही. सारखं चढले माझ्या गाडीचा प्रॉब्लेम नाही. या लोक सुरू कर. सारखं आपल्या गाडी 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 मला अजिबात पटत नाही. लोकांना ना हॉलवाल्यांचा प्रॉब्लेम. गाडी 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 गाडी. माझी बिचारी कोपऱ्यात लावलेली गाडी ह्यांना त्रास होतो सारखा. ऐका ताई, झालं गाडीचं झालं. आता आपण मलाच तापू तू. हो बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. सारखी मी गाडी गाडी खूपते या लोकांना. टवळे एवढी सोन्यासारखी गाडी बघवत नाही मेला ना. सारखी गाडी गाडी. ऐका ना मला सुरू तर करतो ना. कशाला सारखं गाडीचं करताय तुम्ही? माझी गाण्याची गाडी पुढे जात नाहीये. प्लीज आपण गाण्याचा आस्वाद घेऊ. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्व. ऐका ना ऐका ना बाई. हो विशाखाती आहे ते वाजवायला आहे. याला मी पैसे देणार नका ना. मध्ये सगळं ताल बिघडतो. बेताल होते गाणं सगळं. प्लीज समजून घ्या. सॉरी, क्षमस्व. हा, वाजवा. जर पाणी द्या मला प्यायला. सारखं. हो ऐका ना, काय होतं माहिती का, खूप असं आस्वाद घेता येत नाही मध्ये. मी इथेच ठेवते. हा, तांब्या घ्या तुम्ही. हरकत नाही. काय असं काय होतं माहिती का, म्हणजे सूर लागतो ना. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. पैंजण कोणाचं पडलंय काय हे बघा. तुमचं काय मध्येच चाललंय? मध्येच काय पैंजण आहे हे? नाही, तसं बाईचं पैंजण आहे ना. चारित्र्यावर संशय येतो लगेच. गाणं बरोबर झालं तर गायकावर संशय येतो. असं काय करताय? पैंजण द्या. पैंजण कोणाचं तुम्ही गाता सांगा ना. असं कसं सांगणार मी? हे बघा ना, पैंजण आहे का कोणाचं पैंजण? पैंजण कुणाचे पडले ते बघा. पैंजण 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 कुणाचे. काय चालतंय ते? गाता येत नाही मध्येच पैंजण तुम्ही. अहो नाही,
आणि कसं कोणा महत्वाचं विचारायचं असेल सोना तिने शोधायचं ना माझ्या बरं, ऐका कोणाचा पैंजण आहे बघा ओळख पटवून घ्या बरं का पैंजण माझ्याकडे आहे हा गाण्याला सुरुवात करा तुम्ही गाणं विसरलो. काय गाणं होतं रे माझं? हरिणीचे पाडस आहे. तुम्हाला माहिती आहे? हरिणीचे पाडस मला माहिती आहे गा तुम्ही. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये मज लागी जाहले तैसे देवा हरिणीचे पाडस. हरिणीचे पाडस हे कांगारू खाली बस ग हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये व्याघ्र धरिये. ऐका ना मी काय म्हणतो काय ते ठरवा ना काय करायचं नक्की का हे मध्ये मध्ये का सुद्धा डिस्टर्ब करताय? नाही काय आहे या कार्यक्रमाच्या दरम्यान भिशी फोडायचं ठरलं होतं 8 आपण वाजता. दरम्यान कार्यक्रम तर होऊ दे ना. नाही 8 वाजता भिशी ते सांगते बायकांना 8 वाजता भिशी फोडूया असं. 8 आता वाजले कसं काय? वाजली मग चला जरा भिशी फोडायची वेळ आता कधी भिशी फोडणार ना असं नाही नाही कसं माझा कार्यक्रम ऐका ना मी नाही, ऐका ना मी आम्ही निघून जाईन मला लक्षात ठेव खूप होतंय. असं कसं पेमेंट घेतल्याशिवाय जाणार का? हा ते पेमेंट आहे ना पेमेंट बरोबर. आपण भिशीचा कार्यक्रम करूया. नको ऐका ना खूप त्रास होतो. बघा मग अशी तुम्ही पैजण असं गाता गाता दाखवलं की नाही तसं आपण पटकन भिशी फोडून घेऊया. चुकून झालं होतं. ऐका पटकन भिशीचं हे बघा चिठ्ठी काढा नाव सांगा गाण्यात कार्यक्रम होऊन जाईल. तुमचं गाणं थांबणार नाही शपथ माझी. चला भिशी फोडूया चला या. कुठं तुम्ही? हे हरिणीचे पाडस. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये मज लागी जाहले तैसे देवा हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये मज लागी जाहले तैसे देवा बायो नारकर बायो नारकर बायोनारकर भिशी लागले आली ग बायो भिशी लागली. पाडस व्याघ्र धरिये. ऐका हो काय करता ऐका ना हो एक सेकंड हो काय ऐका हो हलवते कसं? नमस्कार नमस्कार तुम्ही माझी भिशीसाठी निवड करून तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद मानते. आणि हे जे आहेत अंशुमन विचारे 300 रुपये 50. ऐका ते नका वाचून ऐका ना. 350 रुपये नाईट फक्त यांचे सुद्धा मी धन्यवाद मानते मनापासून. चेक घे बायो घे चेक. वा वा अभिनंदन बायो. वा वा या ऐका ना ऐका शाबास. चला भिशीचा कार्यक्रम गाणं सुरुवात तुमचं करा. सगळं झालंय का मला काहीच करताय लोकांना आस्वाद घेता येत नाहीये. हो देणार ना तुम्ही आस्वाद दिला तर आलेला आहात आणि पेमेंट तयार आहे बरं का. चला गाणं सुरुवात करा या. नाही नाही व्यवस्थित होणार आहे. कोऱ्या कोऱ्या नोटा भरायला घेतले. कुठं तुम्ही? हरिणीचे पाडस. तिकडे जायचं हा चला. हरिणीचे पाडस कांगारू मधून गेले तिथे आलो मी रे वाचवत देवा. यात्रेचे पैसे द्यायचे राहिले बरं का. अष्टविनायक यात्रेचे पैसे राहिले ज्याचे ज्याचे त्यांनी मला आणून द्यावे इथे रंगमंचावर. मी इथे उभी आहे बरं का. मला यात्रेचं कॅन्सल नका करू. मी आधीच सांगते मी लिस्ट वाचून दाखवते. कशाला लिस्ट वाचता मी गाणं चालू आहे कशाला लिस्ट वाचताय तुम्ही? तुम्ही मध्ये मध्ये लिस्ट वाचा नाही. अशी कशी वाचणार मी गाणं लिस्ट कुठला? अहो तुम्ही वाचा हो मी सांगते. ऐका ना ऐका लोकांचा आस्वाद चालू आहे मस्त घेणार गाणं. मी तुम्हाला सांगते ना वाचा. गाण्यात पेमेंट तयार आहे बरं का. पेमेंट तयार आहे ते ऍक्च्युली सगळं भरलं. हा कुठे तुम्ही तिथेच आहे तुम्ही कधीपासून? हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये मज लागी बाबू माने 150 रुपये. मज लागी जाहले तैसे देवा नीतू सुरू 120 रुपये. हरिणीचे पारस व्याघ्र धरिये राजू माने 200 रुपये. मक्त डाहले तैसे देवा दशरथ पाटील 170 रुपये. हरिणीचे पाडस व्याघ्र धरिये भाई मोरे 200 देऊन टाका देवा भाई मोरे 200. माझे किती बाकी आहेत? माझे 200 रुपये बाकी आहेत. माझे 200 रुपये बाकी आहेत. दिलं मग तिथेच बोलू मी मला काय माहिती कोणाचं किती बाकी. अरे ती काय पण बोलेल तू कशाला वाचला?
ऐका ना ऐका ना तुम्ही सांगा ना तुम्ही ते दिलेलं मी वाचलं ते हो सांगा ना मग तुमची चुका सांगा ना मला तुम्ही तरी काय विचारायचं तुम्ही जरा कन्फर्म करून मग वाचायचं ना कन्फर्म म्हणजे काय मध्ये तुम्ही आता मी कन्फर्म करू मला माहिती मी तुमचं सॉरी म्हणून टाका ना सॉरी नाही तू आता माझा सगळा खर्च तू करायचा मी पुढच्या वर्षी पण माझ्या घरच्यांचा पण सगळं करतो आता दे 1000 रुपये अरे माझे नाईट 350 रुपये होते पुढे 1000 रुपये देतो मला मी तू आपलं ह्याला सांगून द्या खात्यावर जमा करते त्यांच्या 50 रुपये फक्त 50 सॉरी हा सॉरी त्याच्या पाया पडता तुम्ही ते माती खाली त्याच्या पाया बसा झाला तेवढा तमाशा पुढे आता चला पुढे नको देवराया अंत आता पाहू मार ह्या कांगारूला कुठून तरी देवा नको देवराया अंत आता पाहू प्राण हा जाऊ अहो काय चाललंय बाई तुमचं मला एक गाणं धड बोलून देत नाही काय एक अहो नाही पोरांना सांगते काकड आरतीला उठायचं मी ते कुरकुरतोय काय काय गाणं होतं माझं अहो असं नाही पोरांना सांगितलं ते काकड आरती टळून द्यायची ना काकड आरती महत्वाची की गाणं महत्वाचं आता कार्यक्रमाचा ठेवलाय तुम्ही हो नाहीतरी पोरं आळस देत बसलीत मेली त्यांना काय कळते गाण्यातलं ऐका ना माझा कार्यक्रम फसेल हो सगळं नाही काही फसणार नाही वार्षिक अहवालात आपण तुझे फोटो टाकू ना असं कसं फसेल मी आहे ना संपत जा मेला सगळे संपत नाही गाणं जातो घेऊन जा पोरांनो हरिणीचे पाडस व्याघ्र धरियेले मज लागी जाहले जेवणाच्या रसमलाई तुला आवडते ना रंगाला होता मग परत भांडू नको अशी जेवण संपलं म्हणून आधीच सांगून ठेवतो तुला चला लवकर संपेल रसमलाई हे कार्यक्रम आपला हे रोजचं आहे जेवायला गेला ऐका ना तुम्ही पण जा जेवून घ्या कशाला अनाउन्समेंट केली ऐका आणि 1 मिनिट हे बघा तुमची बिदागी तयार आहे काळजी करू नका गो हे घ्या 2500 रुपये आठवड्याचे डॉलर भरलेत त्याच्यात आठवड्याचं $1 म्हणजे 140 आठवडा येतो $1 नसतो असं काय करतो तुम्ही काय नक्की भरला याच्यामध्ये आहे की नाही नाविन्य तुम्ही मोजत बसू नका बरं चला जेवणाच्या रांगा लावल्या जेवण संपून जाईल चला चला रसमलाई खायला चला ज्योती चल ग उठ पोरांचा कार्यक्रम संपला चला चला ऐका ना कार्यक्रम होता ना हरिणीचे मर्दी जायला हरिणीचे पास ऐका ना नमस्कार मी विशाखा सुभेदार आणि हे माझं वात्सल्य पाळणाघर काय गेले काही महिने हास्य जत्रा जोरात सुरू होती छान पैसेही मिळत होते अचानक काय झालं माहिती नाही लोक करोडपती व्हायला लागले आणि आम्ही तर म्हटलं वेळात काहीतरी सुरू करावं म्हणून नवीन बिझनेस सुरू केला गेले कित्येक महिने एका बालिश लेखकाला नटाला सांभाळायची इतकी सवय झाली आहे त्यामुळे म्हटलं बाबा लहान मुलं तर आपल्याला नक्कीच सांभाळता येतील म्हणून मग हे वात्सल्य पाळणा घर तिकडे बेरिंग पकड एक्सक्यूज मी वात्सल्य पाळणा घर हेच का हो हेच अय्या हा तुमचा मुलगा अरे बाप बेरिंग पकड ना वा गोड आहे गोड आहे मुलगा हे बाळा ये अगं तोडी बापले टिटबिट लावले रुमाल बिमाल नाकाला नाव काय रे राजा अंशू अंशू चेक कुठल्या नावाने येणार आहे अंशुमन चंद्रकांत विचारे मग नाव काय अंशू शाबास ए गंमत हे बघ काकू तुला चॉकलेट देतीये वाव काकूनी चॉकलेट दिलं मला काय मस्त आहे दुनियादारी काकू थँक्यू आय लव्ह यू काकू तोडी आय
लव्ह यू बाळा, किती गोड आहे. तू राहशील ना इकडे बाळा? हो काकू मस्त आहेत, तुझ्यापेक्षा जास्त आहेत. मायाळू आहेत मायाळू. मायाळू नाही, मायाळू. नाही, शब्द आणि हात वारे यात खूप फरक आहे. थोडं लहान आहे ना. चांगलं बोलले तरी काय दुनियादारी. हे कुठलं पेरिंग आहे. काळजी घ्या हा. हो नाही नाही, तुम्ही अजिबात काळजी करू नका. व्यवस्थित काळजी घेईन मी. काय आहे इथं ना, मुलांना माझा लळा लागतोच अहो. म्हणजे बघा ना, कित्येक मुलं मला मम्मा मम्मा अशी हाक मारतात. त्यांना वाटतं की मला मम्मा म्हटल्याने एलिमिनेशन होणार नाही. त्याचं काही नाहीये. होणार होणार, सगळं व्यवस्थित होणार. आणि तुम्ही काळजी करू नका. इथे तुम्हाला माहितीये का, माझ्या हाताखालून जी जी मुलं जातात ना, ती खूप हुशार होतात. त्यांचं तेच किट करतात, आम्ही कधी शिकवायला जात नाही. त्यामुळे काकू आपलंच किट आहे, तुमचं झालंय तुम्ही निघा आता. असं बोलतात आईला. टाटा कर टाटा टाटा. गेली 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 गेली. ये गे कसं ग गोड वाळत आहे. चॉकलेट खाणार. काकू काकू मला हे चॉकलेट फोडून द्या ना. ओ फोडून देऊ. अरे अरे बापले, हे घे चॉकलेट. अरे काकूला नाही देणार चॉकलेट, एकटं एकटं खाणार. अरे शेअरिंग इज अ केअरिंग. दे चॉकलेट, दे चॉकलेट. अरे अरे शेअरिंग इज अ, दे इकडे. शेअरिंग इज अ केअरिंग. हे घे. पण तुम्ही मला दिलेलं चॉकलेट. अरे लहान मुलांनी जास्त चॉकलेट खायचं नसतो, तुला माहिती का, दात किडतो. मला भरपूर दात आहे. 1 किलो तर काय फरक पडतो, द्या ना चॉकलेट. नाही नाही नाही, बरं चॉकलेट देणार, चॉकलेट देणार. काय झालं दुनियादारी. काय बोलतोयस तू मध्ये मध्ये. बरं एक चॉकलेट हवंय ना तुला, मग त्याआधी ना आपण ह्या शेंगा सोलायच्या. हा म्हणजे बघ ना, खेळता खेळता अभ्यास करूया. हा हे बघ शेंगा सोलायच्या अशा. हे बघ मटरचे बघ असं ओ उडायचं, मग त्यातले दाणे मोजायचे. 1 2 3 4. बघ बघ किती झाले, 5 झाले की नाही. 5 दाणे झाले की नाही. असे असे शेंगा मला मोजून दाखव, तर मी तुला चॉकलेट देणार. आणि जर नाही केलं तर मग गोड गोड फटका देणार. मला नाही सोलतात, मी छोटा आहे ना. हो तू छोटा आहे. बरं मला म्हणा कसं सोलू. आमचा चिनू सोलेल शेंगा. हाय चिनू आहे. याचं नाव चिन्मय आहे. से हाय 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 बघ हाय म्हणतोय. ए चिन्मय तू शहाणा ना बोल. मी ना बस शहाणा म्हणतोय. ए तू सोडणार ना शेंगा, सोडणार की नाही. मी नाही सोडणार, मी नाही सोडणार. नाही म्हणतो, नाही म्हणतो तू, नाही म्हणतो, नाही म्हणतो. सोडणार की नाही शेंगा. सोलतो मी शेंगा. ए राजा, तुझ्या शेंगा सोलून झाल्या ना की मला सांगा, तोर मी झोप काढते. तू शेंगा सोल, ठीक आहे. काकू मला पण निन्नी करायची आहे. काय करायची. निन्नी करायची आहे. काय काय निन्नी करायची आहे. खांडेकर हो खांडेकर, हे काय निन्नी काय प्रकरण आहे. झोपणे झोपणे. निन्नी म्हणजे झोपणे. काय हल्लीचे पालक बाबा, तुम्ही मुलांना वाटेल ते शब्द शिकवता. झोपणे म्हणजे निन्नी. काकू काकू मी निन्नी करतो मग सोलू. हो तुला निन्नी कोलायची. अरे चा काय म्हणतो चिन्मय, तुला पण निन्नी करायची. बघ त्याला पण निन्नी करायची. आधी ना आपण चिन्मयला निन्नी करूया. हे बघ गा गा, हे बघ मी निन्नी करत तुला. ये झाली निन्नी. जो जो गेली. आता तुला निन्नी करूया. माझी निन्नी गेली. माझी निन्नी गेली, मी सोलतो. नक्की सोलशील. शाबास. मग आता मी निन्नी करू थोडा वेळ. तू झोप ढोले झोप. डोले डोले मिटून झोप. कुठे दुनियादारी. काय बोललायस. काय नाही, मी जो जो करते. हा
अंशू काय करतोस गुपचूप गुपचूप? काय खातोस? काही नाही, मला आईने थेपला दिला होता. थेपला दिलाय? वा वा. अंशू अंशू मी तुला गोष्ट सांगू? गोष्ट नको, मी थेपला खातो. नाही नाही, आधी गोष्ट ऐकायची आणि मग खाऊ खायचा. नको ना, मी थेपला खातो. आणि असं काय करतो? हे बघ, आपण ना गोष्ट सांगता सांगता खाऊ खाऊया. नको ना, मी थेपला खातो ना. अजून ऐकायचं नाही तर मग दुनियादारी. काकूचं ऐकणार नाही. ऐकणार नको, शान माझं बा. ऐका ऐका माझी गोष्ट. एक असतं मांजर, एक असतो बोका. बोका मोठा हमचा काय आवाज करतो वेड्या? कसा असतो आवाज बोक्याचा? आणि मग काय होतं माहिती का? त्यांना सापडतो लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा सापडून मग ते भांडायला लागतं, खूप भांडायला लागतात. मग तेवढ्या तिथे येतं माकड. ते काय म्हणतं की मी दोघांना सेम सेम वाटून देतो. माकड मग ते माकड येतो, ते म्हणतो मी दोघांना सेम सेम वाटून देऊ. आता बघ, आता आपल्या गोष्टीत चिन्मय आहे मांजर, तू आहे बोका, तर मी कोण? लोण्याचा गोळा. फटका हवा तुला? नको नको ना. आणि आपल्याकडे लोण्याचा गोळा नाहीच आहे, आपल्याकडे काय? थेपला आहे. थेपला. बघा आता हा थेपला मी तुम्हा दोघांना सेम सेम वाटून देणार. चालेल. मग मी कोण? काकू माकड. अरे वा, काकू माकड. माकड थेपलासाठी झाली माकड. केली दुनियादारी. बरं 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 बरं, मी माकड. हे बघ, हे बघा आता हा थेपला. हे बघ, आता वाटून खाऊया. हे बघ, हा थेपला अर्धा तुला आणि अर्धा चिनूला. आहे की नाही? चिनूने जास्त झालं, मला कमी दिलाय थेपला. अरे अच्छा, असं झालं का? थांबा, आता मी चिनूचा थेपला खाते. अरे बापरे, बघू. अरे अंशू, आता तुझ्याकडे थेपला जास्त झाला आणि चिनूकडे थेपला कमी झाला. मी तुझ्यातला थेपला खाऊ? चालेल तुला? ठीक आहे. मारायला गेली दुनियादारी. मस्त. बघू. अरे चा, अरे बापरे, आता चिन्मयकडे थोडाच राहिला. बघू बघू तुझा बघू. थांबा, मग चिनूचा थोडा खाते, म्हणजे तुझा सेम सेम होईल. आता सेम सेम आहे. नाही नाही, तुझा जास्त आहे. बघू बघू. हे बघ आता बघू. अरे चा, परत गोळ झाला. थांबा, तुझा थोडा राहिला आणि चिनूकडे जास्त राहिला. आता चिनूचा खाते. एवढा तरी राहू दे ना ग, मला खायचं आहे. अरे ते ना, आता बघ ना, सेम सेम नाही. सेम सेम आहे, मला एवढंच राहिलं का? असा हट्ट नाही करायचा, रडायचं नाही. रडत नाही मला ते. ए बा, रडायचं नाही. चिन्मय काय बोलतोय का? नाही, तो हसतोय माझ्याकडे बघू. मग हसतोय? चिन्मय तू हसतो तुझ्याकडे बघून? मग आता तुझा सगळा थेपला. चिन्मयकडे तर थेपलाच राहिला नाही. अंशू, तुझा थेपला चिन्मयला थोडासा देतोच, तो लोलतोय. एवढंच खायचं होतं मला. मी बघ, एक मिनिट. हा घे तुला आणि हा चिनलो. पोट बोललो. हा पोटभर खा. मी लहान मुलाचा रोल करते म्हणून, नाही तर बोललो असतो. काकू, हा पोटभर नाही, हा पोटभर आहे फक्त. मरायला केली दुनियादारी. खा खा खा. खाल्लं की नाही? ओ गोतोडी. मला घरी जायचं. मला घरी जायचं. अरे असं हट्ट नाही करायचा अजिबात. अंशू, असा हट्ट नाही करायचा. घरी जाणार. हे बघ, चिन्मय काय म्हणतो, त्याला पण घरी जायचं. घरी जायचं तुला? घरी जायचं? सांगितलं होतं ना, आई वडील आल्याशिवाय घरी जायचं नाही अजिबात. फटका देऊ फटका. चल तिकडे कोंबडा. हो कोंबडा. वा, अंशू, जायचं तुझ्या घरी? अभ्यास करायचंय मला. अभ्यास बघ किती हुशार आहे अंशू आमचा गुणाचा. माझी आई पण हेच बोलते, अंशू आमचा गुणाचा, अंशू आमचा छान, मोठेपणी होणार महान. वा, अंशू मी दुसरी कविता शिकू तुला? अंशू आमचा बुटका. मी नाही बुटका सांगून ठेवतो. चिन्मय, वाकाले फटका देऊ. अंशू बुटका. वा, अंशू आमचा डुक्क. मी नाही डुक्का सांगून ठेवतो. चिन्मय, मारू दिला. अंशू आमचा डुक्का. बुधवार गुरुवार अरुण कदम त्याचा पार्टनर. कॅरेक्टर करायचं मला. पहिल्या दिवशी एवढी मला भीती दाखवली अरुण कदमची. मला करायचं.
आय आय ग बिचारा ग एकटंच झोपले ग शांत. काका काका हो काका काका नमस्कार 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 करा नमस्कार. सरी आई ग सरी काका काका नमस्कार काका. मी विशाखा सुभेदार विशाखा सुभेदार सोशल वर्कर आहे. सोशल वर्कर. सोशल नसेल ग ते सोशल असेल ते. माझा रस चा प्रॉब्लेम आहे. विशाखा बोलताना बरोबर श बोलली. पंचसाठी बोलले झालं तर. नमस्कार काका काका. देवा रे सोडव रे देवा सोडव देवा सोडव. सोडव काय म्हणताय तुम्ही काय कोडे का सोडवायला. मला नंतर सोडव हिला पहिली घेऊन जा. काय चाललंय. अहो गंमत केली हो. ते कसं रुग्णाच्या समोरचं वातावरण कसं असं छान छान हलकं फुलकं हवं ना म्हणून विनोद केला. कोण आहेस तू कशात आलीस इकडे तू जा ना. नाही काका काका नमस्कार काका. झालं किती वेळा करशील. मी सोशल वर्कर आहे बरं का सोशल वर्कर. ते नाही का संस्थेने मला पाठवलंय तुमची सोबत करायला. रात्रीला सोबत. अच्छा त्या संस्थेकडून आलात का त्या रुग्णांच्या सेवेसाठी येतात. बरं झालं आलीस ते. मी सांगितलं होतं ग. झोपा झोपा तुम्ही झोपा. आई आई ग दमले ग दमले. आई आई ग काका हो काका मी इथं बसते. तुम्हाला काही लागलं तर मला सांगा लगेच आवाज द्या बरं का काका. अगं मी दिलाय का आवाज कशाला बोलते. बघू नका जरा. तुम्ही एकदम असे गप्प झालात ना मला वाटलं असे काय 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 बोलते. शांत निवांत. मी आहे इथे काही लागलं तर मला लगेच सांगा बरं का. हा तुम्ही रिक्वेस्ट केली होती ना कोणी जवळपास नाही वाटतं नातेवाईक वगैरे म्हणून आले. काय ग बाई त्या लता काकू आहेत ना त्यांची संस्था आहे ना त्यांच्याकडे गेली कित्येक वर्ष काम करते मी. 7-8 वर्ष झाली त्यांच्या संस्थेला. मी आता 2 वर्षाची रुग्णाची म्हटलं तिथे जायचं घरी बसायचं तर इथे बसायचं त्याच्यात काय एवढं म्हणून मी आपली सेवा थोबाड पण करशील का 2 मिनिटं जरा. गप्प राहा ग जरा मला बरं वाटत नाही. गप्प बसू तर गप्प मला काय तसं हॉस्पिटलमध्ये घाणेरडा वास येतो याचा मला फार त्रास. जरा स्वच्छता ठेवायला फिनेल टाकून स्वच्छ करायला. अगं मरण तिकडे कशाला गुणगुणते. गप्प ना जरा शांत झोपू. नाही हो मी माझ्याशीच बोलते तुम्हाला ऐकू गेलं का. सॉरी सॉरी सॉरी. पेपरच नाही आणला बाई वाचायला वगैरे. काका ओ काका मी काय म्हणते तुम्ही बरे आहात ना काका. हा बरं वाटतंय ना तुम्हाला. हा मला वाटलं तुम्हाला अगदी आवाज नाही करत. सॉरी 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 सॉरी. आई ग आई ग आई ग अच्छे अच्छे सॉरी अच्छे सॉरी अच्छे सॉरी फडफडत काय तू काय करते. सर्दी. अरे काका तुम्ही बरे आहात ना. हा बरे आहात ना. आतापर्यंत बरा होतो आता सर्दी होईल असं वाटतं. अरे बापरे शिंक ही अशी अचानक शिंक येते ना मला फार राग येतो. अशी डायरेक्ट कशी येते शिंक ते सांगून येता येत नाही कळवता येत नाही काही बाई मी येते लगेच येते डायरेक्ट न कळवता. ती तुझ्या गावची मावशी आहे येताना सांगायला. शांत बस ग इथे मला मदतीसाठी आलेस ना. अरे सावकाश मी आहे इथे काका बरं का. आता आवाज नाही करत. शिंक गेली. काका ओ काका काका ओ काका काका कशाला हा का मारतेस तू. काका काका करून काय मारायला काय माहित तुझं. मी म्हटलं ओ काका टक घेतला का टक.
काय कपडे धुवायला? अहो नाही अहो टक गोळ्या औषधं घेतल्या का? घेतल्या. घेतल्या. एक पांढरी गोळी तेवढी बाकी आहे. बरं पांढरी गोळी का? एक मिनिट. हा इथे ही पांढरी गोळी आहे का? हा ही नाही असेल ही पांढरी गोळी. अरे ही पण पांढरीच आहे. ही ओ काका पण इथे तर 3 पांढऱ्या गोळ्या आहेत. यातली कुठली? 3 काढल्याच मारायला? अगं एकच द्यायची होती. कुठली? ही लांबडी गोळी आहे का? बरं या जाऊ दे. अगं टाकलंच कशाला त्या? अगं औषध आहेत ती माझी. हो नाही काका आता रॅपर मधून काढलेल्या गोळ्या असतात त्या घ्यायच्या नसतात. गोळी घ्या. कुठे बंदुकीत घालू? घशात घालायचे ना. पाणी कोण देणार? खरंच की पाणी द्यायचं. घे पाणी हे घ्या गोळी घ्या. काय झालं अगं ते फिरतेच कशाला? जरा मग थंडी वाजायला लागली. एक मिनिट. काय होत आहे? थंडी वाजायला लागली एकदम. काका जरा काम कर. हो बरोबर झालं काका. काय होत आहे? गोळ्यावर आठवलं जरा माझा रात्रीचा डोस घ्यायचा राहिला. जरा ती पर्स घ्या ना त्यातल्या गोळ्या काढून द्या. अगं तुझ्या गोळ्या तू घे माझ्या गोळ्या मला दे. नाही माझे दोन्ही हात बिझी आहेत ना काका. आणि मी जर खाली ठेवलं आणि तुम्ही पटकन गोळी घेतली तर मग माझं सोशल वर्क हुकून जाईल ना. अगं तू घे ना ग माझं औषध. द्या ना काका तिथले तिथे द्या ना. हात लांब करून मरणार आहे काय? मारायला आली. द्या काळी पिवळी गोळी द्या. काळी पिवळी गोळी आहे की टॅक्सी आहे? द्या. काळ्या कलरची गोळी आहे. आजार बरा करायची का आजाराचा निषेध करायची आहे? आता काय विधान कसली करताय? थंडी वाजते द्या गोळी घेतलीस? मला द्या. माझी गोळी आहे का मला? सर ही घ्या. ही घ्या गोळी घ्या. गोळी घ्या. एक मिनिट. अहो सावकाश. एक मिनिट. हे पाणी घ्या पटकन. पाणी घ्या. सावकाश हळू. खोकी करा. गोळ्या घेतल्या. आता दोन्ही बाळांच्या गोळ्या घेऊन झाल्या. मग त्याचं काम झालं. थंडी का वाजते मला कळत नाही. एसी असते का काय? हा माझा रात्रीचा गोळ्यांचा डोस हुकला ना की मला जरा असं कडकडायला लागतं. काका जरा पांघरून देता का? काय बोलते? अगं वेडी आहेस का? मी पेशंट आहे. माझं पांघरून आहे ते. जरा थंडी वाजायला लागली मला. कडकड करायला लागलं. जरा 2 मिनिटं द्या ना पांघरून. नाही ग अगं नाही घेतलं 5 मिनिटात मरेन मी कुडकुडून. काका तुम्ही 5 मिनिटांनी मरा. मी कुठच्या क्षणी मरेल. द्या ना पटकन. नको थंडी वाजायला लागली. ऐक ना. 2 मिनिटात देते. अगं दे ना ग. थांबा 2 मिनिटं. अगं काय करते? थंडी वाजते. काका काय होतंय? अगं मला कुरकुरायला होत. काय व्हायब्रेटर ठेवलाय का? कसला? अगं असं काय करतेस तू? तुला बरं वाटत तसं तर घरी आम्हाला पांघरून. नाही मी बरी आहे काका. पण काय आहे रुग्णाची सेवा करायची अशी शपथ घेतली मी. अगं मग घरी जाऊन स्वतःची सेवा कर. तू पण रुग्णच आहे. मला तुझी सेवा करायला लागते. हो काका. काय ग बाई. सावकाश. झोपा 2 मिनिटं पांघरून घेत आहे. मरते आले उगत कशाला इकडे कळत नाही. काका ओ काका. बोल ना पुढे. नाही मी काय म्हणते मी थोडं नाचू. कशाला नाचू? नाही काय आहे माझी थंडी आहे ना. मी नाचले ना की अंगात गरमी होईल आणि मग थंडी जाईल. वेडी आहेस का? हे हॉस्पिटल आहे. इथं लोक वाचायला किंवा गचकायला येतात. नाचायला आलेले कधीच ऐकलेलं नाही. आपण तेच म्हणते थोडं नाचले ना तर अंगात गरमी येईल. नको ग. आणि मग थंडी जाईल ना. नको ग. हॉस्पिटल नको असं काही करू नको. थोडं नाचते ना. नको ग माझ्या आईशी. नाही ना दुसरं पण कारण आहे. तुमचं रंजन पण होईल ना. आम्हाला संस्थेकडनं सांगितलंय की रुग्णाचं रंजन करणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. घरी जागा नको का? हॉस्पिटल आहे. काय हे बघा मी म्युझिक लावते. हे बघा तुम्हाला बरं वाटेल. बघा मला पण थंडी वाजते ना. लागलं गाणं. नको का? ऐक ना.
श्वास लागला श्वास लागला जरा जरा उठा 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 मी कुठे उठू मी पेशंट आहे जरा उठा उठा अगं अहो बेटा मला पडू द्या अगं नको उठा अगं ऐक नाही अगं काय करते अगं मला थंडी वाजते अगं मला थंडी वाजते पंखा कसला पंखा मला थंडी कुलकुलते पंखा काय मारतेस कशाला मारायला आलीस इकडे तू पंखा 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 ऐक काका ओ काका 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 अगं मारतोय काका इथे आता काका 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 तुमचं हे कुठे हे कुठे म्हणजे हे माझ्याकडेच आहे हे माझ्याकडेच आहे मग मला द्या मला द्या तुला नाही झेपणार ते नाही परवडणार द्या ना द्या अगं लेंगा कसा जमेल तुला हो आता इस वक्त तुमका लेगा मेरे को क्यों लेगा हो द्या ना अहो द्या ना हे द्या ना काय अहो तुमचं हे माझे झेपणार काय तुला हो हो अगं नाही मापत नाही बसणार ते अहो ऑक्सिजन मास्क द्या काका अगं मला पाहिजे तर अहो द्या ना द्या ना अहो द्या ना आज द्या मी तुम्हाला उद्या परत करते काका उद्या मी नसेल इकडे ठीक आहे मी घरी जाऊन देईन काका अगं मी मरेन इथेच तसं सांगतोय तुला मी ठीक आहे मग मी तुमच्या नातेवाईकांना देईन काका अगं नको इमर्जन्सी बटन दाब इमर्जन्सी बटन दाब काय चाललंय काय चाललंय पेशंटची काळजी घे तुमचं काय चाललंय अरे कोण आहे इकडे लवकर त्याला बाहेर टाकलं इमर्जन्सी बटन दाबायचं लवकर बाहेर घेऊन जा त्याचं बघा ते पेशंटचे कपडे घातले बाहेर काढा दे